आज नाशिकच्या शेतकऱ्यांच्या आक्रोश मोर्चाला महाविकास आघाडीचे आमचे सर्व नेते मंडळी उपस्थित राहिलेले आहे. प्रथमतः तुमच्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. कोणीतरी रस्त्यावर उतरून आवाज उठवतोय, हा बळीराजाच्यासाठी तुम्ही उतरलाय, त्याबद्दल मनापासून तुमचं स्वागत आणि आभार व्यक्त करतो. फक्त एवढंच सांगणार आहे, मेलडी खाओ खुद जान जाओ. 2 मिनिटं मी बोलतो. शेतकरी उपाशी, मोदी सरकार मेलडीशी. शेतकरी उपाशी. आज या हुकुमशाही सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही आहोत. मी फार बोलणार नाही. मी एवढंच सांगणार आहे, आंदोलनाचा धसका काय असतो ना, त्या हुकुमशाही सरकारने घेतलेला आहे. हा हायवे आहे, पण हायवे वरून सगळ्या गाड्या फिरवल्या आणि मग तुम्ही उन्हामध्ये शेतकऱ्यांनी किती तास बसा, तुमच्याकडे आम्ही बघणार नाही, हा संदेश त्यांनी दिलेला आहे. आमच्या गाड्या अडवल्या गेल्या. पोलीस प्रशासनाचा वापर केला जातो, बळाचा वापर केला जातो आणि तुमचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जातो. याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं उतरलेलो आहोत. गेले काही दिवसापासून सर्व चॅनलवर शेतकऱ्यांची व्यथा मांडली जाते. ते नालायक सरकार त्याच्याकडे बघत नाही. काल मी टीव्हीवर बघितलं, हे विधान परिषदेचा आता बाजारभाव फुटला जातो, पण शेतकऱ्यांचा बाजारभाव फुटला जात नाही. हे दुर्दैव आहे. तुमच्या मताची त्यांना गरज नाही हो. तुम्ही आंदोलन किती करा, आम्ही कसं जिंकून यायचं याची स्ट्रॅटर्जी त्यांची ठरलेली आहे. लढाई आपली आहो. मी एवढंच सांगेन, या लढाईमध्ये आपल्याला जिंकायचं आहे. लासलगावला सुरुवात झाली, चांदगडला सुरुवात झाली, आता चांदवडवरून ही सुरुवात नाशिकमध्ये पोहोचली पाहिजे. कांदा सरकार घालवतो, मी सर्व शेतकऱ्यांना सांगेल, हा प्रचार प्रत्येक बाजार समितीच्या शेतकऱ्यामध्ये जाऊन द्या, इतक्या मोठ्याने जाऊन द्या. तुम्ही जर प्रचार केला ना, तर नाशिकचा अख्खा शेतकरी रस्त्यावर उतरेल. आणि मंत्र्याला कांदे मारून त्यांना फिरून देऊ नका, एवढी तुम्हाला विनंती करतोय. या मंत्र्यांना सुद्धा कळलं पाहिजे की नाशिकला जायचं नाही. अरे तुम्ही कुंभमेळा करताय, या कुंभमेळ्याला तुम्ही पैसे देताय, पण शेतकऱ्यांना देत नाही. त्या भाजपच्या असलेल्या पक्षामध्ये सर्वात जास्त निधी 8 ते 10 हजार कोटी जमा आहे. तेवढा जरी पैसा शेतकऱ्यांना दिला ना, तरी पुष्कळ होईल. मी आज तुम्हाला एवढंच सांगायला आलेलो आहे, त्यांनी गाड्या थांबवल्या तरी आपण टोल नाक्यापर्यंत जायचंय, काही हो, परंतु तुमचा आवाज गेल्यानंतर काल सांगितल्याप्रमाणे नापेडने 1580 केलेला आहे. आम्हाला 3000 मिळालं पाहिजे, हीच आमची मागणी आहे. आणि या हंगामामध्ये विक्री केलेल्या कांद्याला अनुदान मिळावे म्हणून नोव्हेंबर पासून आजपर्यंत 1500 रुपये किमान मिळावे अशी सुद्धा मागणी आहे. मागण्या बऱ्याच आहेत, फार वेळ घेणार नाही. आपण लढणारे कार्यकर्ते आहोत. आज या नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेबांची आठवण प्रत्येकाला येते. अरे आमचा योद्धा आहे, 80 वर्षाचा योद्धा सुद्धा आज थांबलेला नाही. या नाशिकला द्राक्ष असो, कांदा असो, एकच नेता निर्णय घेत होता, तो शरद पवारच्या माध्यमातून, मनमोहन सिंगाच्या माध्यमातून करत होता. आज आम्ही महाविकास आघाडीचे सगळे लोक या प्रयत्नात उतरलेलो आहोत. काही वर्षांनी भांडवलशाही जन्म घेणार आहे. तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये भांडवलशाही राज्य करेल. तशी धोरणं धारण केलेली आहे, त्याचा निषेध करायचा असेल तर आता आपण एवढंच करायचं आहे, इथून उठायचं, पोलिसांनी अटक करू, काही करू, सरळ आगेकूच करायची. तुम्ही मुंबई महामार्ग, दिल्ली महामार्ग रोखाल, पण मगाशी दानवे साहेब म्हटल्यानंतर उद्या आपली बैठक आहे आणि उद्याच्या बैठकीमध्ये आम्ही ठरवतो, वेळ पडली तर मुंबईचं महामार्ग आणि मंत्रालय सुद्धा ठप्प करायचं नाशिकसाठी, असं धोरण आपण या ठिकाणी जाहीर करू. आणि म्हणून आपल्याला सांगतो,
आता ही बैठक झाल्याबरोबर सगळ्यांनी ताकदीने पुढे जायचं आहे आणि या दडपशाहीच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याची सुरुवात करायची. नाशिक शेतकऱ्यांच्या आवाजाने पेटलं पाहिजे आणि महाराष्ट्र सरकार आणि दिल्लीचं सरकार गडगडलं पाहिजे. अशा प्रकारचं आलान आपण करू. शेतकरी एकजुटीचा. अरे कोण बोलतो देणार नाही. अरे हमीभाव आमच्या हक्काचा. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.